आपण सर्व धर्म जाती पक्ष पार्टी सगळं बाजूला ठेवून मी शेतकरी आहे असं समजून तुम्ही जे काही एकत्र झाले त्याबद्दल बच्चूभाऊचा मानाचा मुद्रा तुम्हाला आता इथून हे आंदोलन असंच चालू ठेवावं लागेल. कदाचित गुन्हे दाखल होईल. काल एसपी म्हणे आम्ही गुन्हे दाखल करणार. मी म्हटलं गुन्हे दाखल न करणाऱ्याला बच्चूभाऊ घाबरणार नाही, माझा कार्यकर्ता घाबरणार नाही. हम भगत सिंह के विचार से चलने वाले लोग हैं, फांसद होगी हटने वाले नहीं. तोड़ देंगे साले को सब तरफ. अब गांधीगिरी खत्म हो गई, भगत सिंहगिरी सुरू होने वाली है. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे. तुम्ही बोलले होते 7-12 कोरा 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 20% हमी भावाच्या 20% बोनस देणार होते. बोलायला तयार नाही आहे. आणि मग पैसे बाकी शक्तीपीठाने 80,000 कोटी द्यायला तयार आहे. कारण त्या गडचिरोलीच्या खदानातला माल त्या उद्योगपत्याचा माल रत्नागिरीपर्यंत गेला पाहिजे. रत्नागिरीतून बोटीत गेला पाहिजे, बोटीतून विदेशात गेला पाहिजे. एका कंपनीसाठी 80,000 कोटी खर्च करता आणि लाख शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार. आता भगतसिंगगिरी आमची गांधीगिरी संपली आहे. आता भगतसिंगगिरी आम्ही सुरू केलेली आहे. काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही गुन्हे दाखल व्हायला घबरावत नाही, बिलकुल नाही. 350 पहिलेच आहे. मला मायनं सांगितलंच होतं 1000 होईपर्यंत थांबू नको म्हणून. शेतकरी शेतमजुरांसाठी वंचित घटकासाठी माझा मेंढपाळ बांधव असेल, माझा मच्छीमार असेल, माझा शेतमजूर असेल, गावातला जो भूमिहीन आहे ज्याच्याजवळ शेती नाही तो जगत कसं पाहिलं पाहिजे. आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये रोज एक आत्महत्या आमच्या कानावर येतं. आता मरायचं नाही लढायचं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर आलं पाहिजे. लढ घेऊन बाहेर आलं पाहिजे. सरकार सोबत लढता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या भूमिकेतून सरकार कोणाचा याचा आमचा काही संबंध नाही. सरकार हमारे लिए खड़ा होना चाहिए. सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. उद्योगपत्यांसाठी 7.5 लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपन्यांना कमावलं. पेट्रोल आणि डिझेल कंपनी देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले. डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले. पण भारतात भाव वाढले 40%. आणि हे सगळे पैसे 7 कंपनीवाल्याला हातात गेले. 7 लाख रुपये हे एकाएक लुटाचं. आता एसटीचं भाडं वाढवलं. म्हणजे बहिणीला मोफत दिलं एसटी मोफत आणि भावाकडून तिकीट डबल. भावाला लुटायचं आणि बहिणीला मोफत द्यायचं. नवीन धंदा सुरू केला. 2 किलोच्या बाबतीत 10 रुपये वसूल करायचे आणि केवळ 2च हाती द्यायचे. वा बे सरकार. आता आम्ही पेरलं तर खरी पण भाव कसा भेटणार आहे. भावाशिवाय शेतकरी जगू शकत नाही. लढाई कर्जमाफीपुरती मर्यादित नाही. येणारी लढाई आम्ही हमी भावाची केल्याशिवाय राहणार नाही. अभी तो शुरुआत हो गई है. ये तो टेलर है, पिक्चर और बाकी है. और पिक्चर बाकी है. इससे भी धूमधाम होगा. आणि तुम्ही येण्याला फार महत्वाचं आहे. मी आता येऊन थोडं चक्का जाम करू शकलं असतं. सगळ्या जाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना सांगा का आपापली जात आपापला धर्म आपापला पार्टी आपल्या घरी ठेवा. आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणीत येईल तेव्हा सगळे लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. कारण ही गरिबाची लढाई आहे. 1000 रुपये वाढवले भाऊ दिव्यांगाचे. पैसा कोणाच्या घरी गेले रे? गरीबाच्या घरी गेला. आपण नाही लढतोय तो फिर 1000 रुपये मिळतात हमारे दिव्यांग भाई. त्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळा नाही, चलता येत नाही, बोलता येत नाही. त्या दिव्यांगासाठी आंदोलन करावं लागतं. ही अवस्था आहे. हे रामराज्य आहे. हे शिवराज्य आहे का? आज रमी खेडू खेडू आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून मेला. इथं थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय. आता काय राहिलं शिल्लक? काय शिल्लक राहिलं? हे रामराज्य प्रभू रामचंद्राचं हे रामराज्य. आणि तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय. काय संदेश द्यायचा आहे? भारतरत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करताय. कसलं भारतरत्न? आमचा घोर गरीब जोर जोर करून मरतोय. प्रचंड मेहनतीनं जगून जगून पाहत पण जगता येत नाही. साधा पोराचं दप्तर घ्यायचं म्हटलं तर 10 विचार करावा लागतं. हे कष्टकरी काम करी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ. हा पैसा
पैसों की लड़ाई है। अगर गरीब के पास पैसा नहीं जाएगा तो बच्चे को लड़ना नहीं, मरने को भी तैयार है, तो मरने को भी तैयार है, हमें कोई परवाह नहीं है। अगर आज से बहाने में अगर बहुत पे आ जाती है तो हंस हंस कर स्वीकारने वाला है बच्चों को। आणि आपण सर्वांनी तयार व्हा, आपल्या सर्वांना शाबासकी देतो, धन्यवाद देतो का आपण एवढ्या संख्येनं आपण सर्व जात पात धर्म पार्टी बाजूला ठेवून शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, मी कामगार म्हणून इथं एकत्र झाले। लहान लहान उद्योजक पाहिले आपण, हे पानटपरीवाले काय हाल असेल यांचे त्यांना माहिती। इथं फक्त 20% लोक जगत आहे, पण पैसा कमवून राहिले साहेब। एवढा पैसा का पावलानं ओळा लागतं त्यांना। आपण पावलं वळून 6 रुपये हाती येत नाही आणि त्याला पैसा पावलानं ओळा लागतं। लढाई पैसों की है भैया। वो झंडा देके राजकारण कर रहा है, कहीं हरा झंडा, कहीं भगवा झंडा, कहीं नीला झंडा। हम झंडा लगाकर राजकारण करने वाला नहीं, पैसा देकर मिलेगा, काम के हिसाब से दाम मिलेगा तभी मिलेगा, तभी पैसा, तभी सत्ता होगी। अगर काम है दाम नहीं मिलेगा तो लड़ाई हमसे है, चाहे कितने भी फौज लगा दो। कहीं नीला झंडा, हम झंडा लगा हाती येत नाही आणि त्याला पैसा पावलानं ओळा लागतं। लढाई पैसों की है भैया। वो झंडा देके राजकारण कर रहा है, कहीं हरा झंडा, कहीं भगवा झंडा, कहीं नीला झंडा। हम झंडा लगाकर राजकारण करने वाला नहीं, पैसा देकर मिलेगा, जो काम के हिसाब से दाम मिलेगा तभी मिलेगा, तभी पैसा, तभी सत्ता होगी। अगर काम है दाम नहीं मिलेगा तो लड़ाई हमसे है, चाहे कितने भी फौज लगा दो, कितने भी फौज लगा दो, ये फौज तुम्हारी नामुमकिन होंगी। हम बहुत ताकत से लड़ने वाली है। अभी तो शुरुआत हो गई है, अभी बहुत बाकी है। अगला आंदोलन 29 तारीख को यवतमाळ में वसंतराव नाईक इनके समाधि स्थल पर निश्चित होगा। अपन सर्वांनी तयारी आहे? हात वरती करा, दोन्ही हात वरती करा। जय